नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। नासिक के इंदिरानगर इलाके से एक बेहद दर्दनाक और चौंकाने वाली घटना सामने आई है। एक युवती की धारदार हथियार से हत्या कर दी गई, जबकि कुछ ही घंटों बाद संदिग्ध आरोपी युवक का शव फांसी पर लटका मिला। आखिर क्या है पूरा मामला, आइए जानते हैं। महाराष्ट्र के नासिक शहर के इंदिरानगर क्षेत्र में शुक्रवार 17 जुलाई की रात एक सनसनीखेज वारदात हुई। जानकारी के अनुसार 20 वर्षीय वैष्णवी अनिल आवारे पर एक युवक ने धारदार हथियार से हमला कर दिया। गंभीर रूप से घायल वैष्णवी की मौके पर ही मौत हो गई। पुलिस के अनुसार घटना रात करीब 10:30 से 10:45 बजे वन संपदा सोसाइटी के पास हुई। प्राथमिक जांच में सामने आया है कि मृतका और साहिल अशोक लाभारे पिछले करीब 1.5 साल से एक दूसरे को जानते थे। पुलिस फिलहाल इस बात की भी जांच कर रही है कि क्या शादी से इनकार या आपसी विवाद इस घटना की वजह बना। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गया। पुलिस ने तकनीकी जांच और मोबाइल लोकेशन के आधार पर उसकी तलाश शुरू की। इसी दौरान देर रात अशोका हॉस्पिटल के पास जॉगिंग ट्रैक क्षेत्र में साहिल का शव पेड़ से लटका हुआ मिला। शुरुआती जानकारी के अनुसार उसने आत्महत्या की है। इंदिरानगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक मनोहर करंडे और उनकी टीम पूरे मामले की जांच कर रही है। पुलिस सभी पहलुओं से जांच कर रही है और विस्तृत जांच रिपोर्ट का इंतजार है। इस दोहरी मौत की घटना से पूरे इलाके में शोक और दहशत का माहौल है। इस मामले से जुड़ी हर बड़ी अपडेट के लिए इंडिया 79 न्यूज को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और शेयर करना न भूलें। रिपोर्टर तबरेज शेख के साथ जहीर खान, नासिक। धन्यवाद। पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एका मुलीला चाकू मारलेला आहे। सदर वेळी आम्ही स्वतः सदर ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सदर जखमी मुलीला तात्काळ अँब्युलन्स मधून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले। त्या ठिकाणी उपचार करण्यापूर्वी ते मयत डॉक्टरांनी घोषित केले। घटनास्थळाचा एपीएसएल मार्फतीने सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे। घटनास्थळावरून चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे। फुटेज, घटनास्थळाच्या आजूबाजूचे फुटेज आम्ही जप्त करीत आहोत। सदर महिलेचा मृतदेहावर आता आम्ही पीएम करून पुढील तपास आमचा चालू आहे। सर, यातील मयत मुलगी आणि आरोपी यांचे 1.5 वर्षापासून ते लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये उमरखेड यवतमाळ या ठिकाणी ते राहत होते। त्याचे पूर्वी प्रेम संबंध होते। गेले 10 ते 15 दिवसापूर्वी सदर मुलगी हे नाशिकमध्ये रथचक्र इंदिरानगर हद्दीमध्ये ती राहण्यास आलेली होती। सदरचा मुलगा हा 3 ते 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आलेला आहे। सदर मुलाला ती मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करणार आहे असा संशय होता, त्यामुळे ती परत त्याच्यासोबत येण्याकरता तो तिला प्रवृत्त करत होता। तिने त्याला नकार दिल्यामुळेच आत्महत्या केली असावी असं आतापर्यंत आपल्या तपासामध्ये दिसून आलं। सर, आमच्या पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार नाही। 3 ते 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आला अशी माहिती आहे आम्हाला। बाबत आमचा तपास चालू आहे। त्याला कुणी माहिती दिली, त्याने इथे येण्याचा उद्देश काय होता नक्की, त्याबद्दल आमचा तपास चालू आहे। आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये तो एकाच सोबत असल्याचे आम्हाला दिसून आले। सीसीटीव्ही आपण प्राप्त केलेले आहे, त्यामध्ये ते मुलगा आणि मुलगी एकत्र जाता येताना दिसत आहे। सर, काय सदर मुलाचा मोबाईल चालू होता। आम्ही सदर मोबाईलवर लोकेशन वारंवार घेत होतो, त्यावेळेस लोकेशन एकाच ठिकाणी येत होतं। आम्ही सदर ठिकाणी लोकेशनवर जाऊन तपास केला असता तो इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक अशोक हॉस्पिटल आहे त्याच्या ऑपोजिट साईडला एका झुडपामध्ये त्यानं आत्महत्या केल्याचे आम्हाला निदर्शनास आले। तर तो त्या मुलाला ओळखणारे त्या मुलाला आणि मुलीला ओळखणारे 2 इसम आमच्या सोबत होते। ते पण होते, ते जो फिर्यादी आहे आणि तो मयत मुलगा हे वेळ सोबत घेतलेली पण मुलगी त्याचा तपास चालू आहे। ती नक्की कशासाठी आलेली होती आणि ती काय करत होती याबद्दल आपण